रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसानं दडी मारली आहे। मागच्या 24 तासात जिल्ह्यात 0 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। आज सकाळपासून कडक ऊनही पडलंय। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 3% पाऊस कमी झाला। पाऊस गायब झाल्यानं शेतकरी मात्र प्रचंड चिंतेत आहेत। लावणीची कामंही रखडलेली आहेत। खरीप हंगामासाठी शेतकरी आता पुन्हा एकदा पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। गेल्या आठवड्यात मुसळधार पावसाने कोकणामध्ये धुमशान गाजवलं होतं, परंतु गेल्या 4 दिवसापासून आपण पाहिलं तर कुठेतरी पावसाने दडी मारलेली आपल्याला पाहायला मिळते। गेल्या 4 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये पावसाने ही दडी मारलेली आपल्याला दिसते। सकाळपासूनच उन्हाचा कडाका हा जिल्ह्यामध्ये वाढताना दिसतोय। आपण रत्नागिरीच्या किनारपट्टी भागामध्ये आहोत आणि पावसाने मारलेल्या दडीमुळे आता ग्रामीण भागामध्ये बळीराजा चिंतेत पडलेला आहे। गेल्या 24 तासाचा विचार केला तर गेल्या 24 तासात 0 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे। तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 3% पाऊस हा कमीच आहे। आज सकाळपासून हे कडकडीत ऊन किनारपट्टी भागात पूर्ण जिल्ह्यामध्ये पडलेला आहे। आकाश स्वच्छ आणि निरभ्र आहे, कुठेही पावसाची चिन्ह या ठिकाणी दिसत नाहीयेत। लावणीची कामं ही देखील रखडलेली आहेत। पेरणी केल्यानंतर जी लावणी केली जाते त्याला महत्त्वाचं असणारं जे पाणी आहे, हे भात पिकाला लागणारं पाणी आता या पावसामुळे नसल्यामुळे बळीराजा हा चिंतेत पडलेला आहे। एकंदरीतच पाहिलं तर या उन्हाच्या कडाक्यामुळे ग्रामीण भाग असेल त्या पद्धतीने शहरामध्ये देखील नागरिक उकाड्याने हैराण झालेले आहे। अशातच पावसाने या ठिकाणी दमदार हजेरी लावावी अशी देखील अपेक्षा येथील नागरिक तसेच बळीराजा करताना दिसत। एकंदरीत सकाळपासूनच पावसाची कुठलीही चिन्ह जिल्ह्यामध्ये दिसत नाहीयेत। पाऊस पडावा अशी अपेक्षा नागरिक करताना आपल्याला पाहायला मिळतात। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।